Hello students, today's lecture we will discuss about next topic is seed inspector. ओके, आत्तापर्यंत आपण बघितले सीड टेक्नॉलॉजी बघितलेलं आहे, त्याच्यानंतर स्टेजेस बघितले, क्लासेस बघितले, सीड सर्टिफिकेशन काय आहे ते बघितलं, फील्ड इन्स्पेक्शन काय आहे, फील्ड काउंट कसं केलं जातं हे आपण बघितलं. त्यानंतर सीड इन्स्पेक्टर काय आहे हे आपल्याला आता बघायचं आहे. देन सीड इन्स्पेक्टर. आता सीड इन्स्पेक्टर काय आहे किंवा कोण हे काम करतं. द स्टेट गव्हर्नमेंट मे बाय नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट अपॉइंट सच पर्सन्स ॲज इट थिंक फिट हॅविंग द प्रेस्क्राईब क्वालिफिकेशन्स टू बी सीड इन्स्पेक्टर्स अँड डिफाईन द एरियाज विदिन विच दे शल एक्सरसाइज ज्युरिस्डिक्शन. ओके, मग याच्यामध्ये काय केलं जातं, गव्हर्मेंट स्टेट गव्हर्मेंट जे असेल ते काय केलं जातं, त्यांच्या थ्रू ते काय करतात, पर्सन जो क्वालिफाईड पर्सन असेल तो पर्सन सीड इन्स्पेक्टर म्हणून, म्हणजे सीड इन्स्पेक्टर किंवा सीड टेक्नॉलॉजी या फील्डमध्ये जो क्वालिफाईड पर्सन असेल तो पर्सन त्या फील्डची रिलेटेड क्वालिफाईड झालेला असेल तोच पर्सन काय करतात, तिथं सिलेक्ट करतात, त्याला इन्व्हाइट करतात सीड इन्स्पेक्टर म्हणून. ओके, then every seed inspector shall be deemed to be public servant within a meaning section 21 of the Indian Penal Code 45 of 1860 and shall be officially subordinate to such authority as the state government may specify this behalf. ओके, म्हणजे हा जो सीड इन्स्पेक्टर असेल किंवा एव्हरी सीड इन्स्पेक्टर आहे तो पब्लिक सर्व्हंट आहे. ओके, मग पब्लिक सर्व्हंट आहे, मग त्याचा ॲक्ट सांगितला आहे 45 ऑफ 1860. ओके, त्याच्या थ्रू त्याचं काय झालं पाहिजे, ऑथेंटिकेशन त्याचं झालेलं पाहिजे स्टेट गव्हर्मेंट थ्रू. ओके, त्यानंतरच सीड इन्स्पेक्टर ही जी पोस्ट आहे त्याला प्रोव्हाइड केली जाईल किंवा ती पोस्ट त्याला तिथं त्या पोस्टवरती त्याला अप्लाय केलं जाईल. ओके, देन पॉवर्स ऑफ सीड इन्स्पेक्टर. मग सीड इन्स्पेक्टरच्या काय पॉवर्स आहेत किंवा त्याला आपण ड्युटीज आपण त्याला म्हणू शकतो. ओके, द सीड इन्स्पेक्टर मे टेक सॅम्पल ऑफ एनी सीड अँड नोटिफाईड काइंड ऑफ व्हरायटी फ्रॉम. ओके, मग सीड इन्स्पेक्टर जे आहे ते काय करू शकतात, कोणत्याही सीडचं कोणतं पण सॅम्पल ते घेऊ शकतात आणि त्याच्यावरती नोटिफाय करू शकतात किंवा त्याच्यावरती ते ॲक्शन ऑब्जेक्शन घेऊ शकतात. हे सीड पॉवर आहे किंवा ते ऑब्जेक्शन घेणं किंवा ते चेक करणं ही त्याची ड्युटी आहे. देन एनी पर्सन सेलिंग सच सीड. ओके, मग कोणी पर्सन किंवा अदर पर्सन जर असेल तो इलिगली ते सीड काय करायचं असेल, सेल करत असेल. ओके, किंवा इलिगली ते सीड जे आहे ते मार्केटिंगसाठी ते अवेलेबल करत असेल, मग त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेणं किंवा ते चेक करण्याची ड्युटी किंवा त्याच्यावरती तो ऑब्जेक्शन घेऊ शकतो. हे जे पॉवर सीड इन्स्पेक्टरचं आहे. देन एनी पर्सन हू इज इन द कोर्स कन्व्हेनिंग डिलिव्हरिंग ऑर प्रिपेरिंग टू डिलिव्हर. ओके, मग सीड डिलिव्हर किंवा सीड प्रोव्हाइड करण्यासाठी जे चार्जेस असतील किंवा ते परचेसर आपण त्याला म्हणतो कझिन्स. ओके, मग ते काय करू शकतात, सीड इन्स्पेक्टर त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेऊ शकतो किंवा ते चेक करण्यासाठी सीड इन्स्पेक्टरला काय आहे, ऑथॉरिटी आहे. ओके, हे त्याचं पॉवर आणि ड्युटीज आहेत. ए परचेसर ऑर कझिनिंग आफ्टर डिलिव्हरी ऑफ सच सीड टू हिम. ओके, मग ते डिलिव्हर केलेलं सीड जे आहे ते पूर्ण ते चेकआउट करू शकतो, त्याच्यावरती ते ऑब्जेक्शन घेऊ शकतो. Okay, this is the duties and power of seed inspectors. Examine any record, register, document or any other material object found in any place mentioned in clause. Okay, मग जे सीड सेल केलेलं आहे किंवा जे सेल होत आहे त्याचं काही डॉक्युमेंटेशन आहे का, त्याचं काही रेकॉर्ड आहे का, हे एक्झामाइन करण्यासाठी सुद्धा सीड इन्स्पेक्टर त्याच्या पॉवरचा यूज करू शकतो किंवा ते एक्झामाइन करणं ही त्याची ड्युटी आहे. देन and sees the same if has a reason to believe that it may furnish evidence
कमिशन ऑफ ऑफन्स पनिशेबल अंडर दिस ॲक्ट. ओके, मग त्या सीड टेक्नॉलॉजी किंवा सीड ॲक्ट जो आहे त्या ॲक्ट थ्रू काय करू शकतो, त्या पर्सनला जो इलिगली काय करत आहे, प्रोसेस करत आहे, इलिगली सीड प्रोव्हाइड करत आहे, इलिगली मार्केटिंग करत आहे, इलिगली सेलिंग करत आहे, ते चेक करण्याचा ड्युटी ह्या सीड इन्स्पेक्टरची आहे. आणि त्याला पनिशेबल करण्याचं विथ द हेल्प ऑफ गव्हर्मेंट्स सर्वंट पब्लिक जे असतील किंवा गव्हर्मेंट कमिटी जे असतील त्याच्या थ्रू याला काय करणं, पनिशेबल करणं ॲक्ट थ्रू, हे कामसुद्धा किंवा हे जो पॉवर आहे हा सीड इन्स्पेक्टर करू शकतो. एक्सरसाइज सच अदर पॉवर्स ॲज मे नेसेसरी फॉर कॅरिंग आउट पर्पज ऑफ दिस ॲक्ट ऑर एनी रूल मेड देअर अंडर. मग त्याच्या लेव्हलवरती सीड इन्स्पेक्टरच्या लेव्हलला तो काय करू शकतो, त्याच्या पॉवरचा यूज करू शकतो आणि त्या पॉवर्स थ्रू त्याला काय करू शकतो, आणि त्या पॉवरच्या अंडर त्या जो पर्सन असेल जो इलिगली काम करत आहे किंवा इलिगली फॅसिलिटीज अवेलेबल करत आहे त्याच्यावरती जो ऑब्जेक्शन घेऊ शकतो. दिस इज अ पॉवर अँड ड्युटीज ऑफ सीड इन्स्पेक्टर. वेअर सीड इन्स्पेक्टर टेक्स एनी ॲक्शन अंडर क्लॉज. ओके, मग सीड इन्स्पेक्टरने काही ऑब्जेक्शन घेतलेले असेल किंवा काही ते ॲक्शन घेतील, मग ते ॲक्शन फॉलो करणं हे त्या पर्सनचं काम असेल. मग ज्यावेळेस तो सीड इन्स्पेक्टर जो आहे तो पूर्णपणे व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच ते त्याला परमिशन देऊ शकतात. ओके, देन द प्रोव्हिजन्स ऑफ कोड क्रिमिनल प्रोसिजर. मग कोड क्रिमिनल प्रोसिजर आहे ती प्रोसिजरसुद्धा अप्लाय करू शकतात किंवा फॉलो करू शकतात सीड इन्स्पेक्टर. दिस इज अ ड्युटीज अँड पॉवर ऑफ सीड इन्स्पेक्टर इन 1898. मग 1898मध्ये काय केलेलं आहे, याचं ॲप्लिकेशन किंवा तेव्हापासून ते अप्लाय करण्याचं काम चालू झालेलं आहे. त्यानंतर प्रोसिजर टू बी फॉलो बाय सीड इन्स्पेक्टर. मग सीड इन्स्पेक्टर काय प्रोसिजर ती फॉलो करतात. व्हेन एव्हर सीड इन्स्पेक्टर इंटेंड्स टू टेक सॅम्पल एनी सीड एनी नोटिफाईड काइंड व्हरायटी ॲनालिसिस ही शॅल. ओके, मग ते काय करू शकतात, कोणत्याही सीडचं सॅम्पल घेऊन किंवा मागवून त्याच्यावरती ॲनालिसिस करण्याचं काम किंवा ॲनालिसिस करण्याची ड्युटी किंवा ॲनालिसिस करण्याची पॉवर त्यांच्यामध्ये आहे किंवा ते ॲनालिसिस करायला ते सांगू शकतात. ओके, दिस इज द पॉवर अँड ड्युटीज ऑफ सीड इन्स्पेक्टर. गिव्ह नोटीस इन रायटिंग देन देअर सच इंटेन्शन द पर्सन फ्रॉम होम इंटेड टू टेक सॅम्पल. ओके, मग त्याची काय नोटीस आहे किंवा ती नोटीस जी आहे रायटिंग फॉर्ममध्ये किंवा रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट ते घेऊ शकतात किंवा चेकआउट करू शकतात किंवा चेकआउट करण्याची त्यांची पॉवर आहे, चेकआउट करण्यासाठी त्यांची ड्युटी आहे. एक्सेप्ट स्पेशल केसेस प्रोव्हाइडेड बाय रूल्स मेड अंडर दिस ॲक्ट. ओके, टेक 3 रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल्स इन प्रेस्क्राईब मॅनर मार्क अँड सील आर फास्टन अप इच सॅम्पल इन सच मॅनर ॲज अ नेचर परमिट्स. ओके, मग 3 रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल्स घेऊ शकतात. मग त्यासाठी त्याला मॅनर्सली ते यूज करू शकतात किंवा मार्करली त्याला घेऊ शकतात किंवा सील करूनसुद्धा काय करू शकतात, ते यूज करू शकतात पॉवर ऑफ ऑथॉरिटीच्या अंडर. वेअर सीड इन्स्पेक्टर टेक्स एनी ॲक्शन अंडर क्लॉज सबसेक्शन 1 और सेक्शन 14. ओके, मग सीड इन्स्पेक्टरने काय ऑब्जेक्शन घेतलेलं असेल, ॲक्शन घेतलेले असेल, ते ॲक्शन सबसेक्शन अँड सेक्शन 14च्या थ्रू काय केले जाईल, फॉलो केले जाईल. ही शॅल यूज ऑल डिस्पॅच asserting whether or not seed contravenes any of the provisions of section 7 and it is ascertained that the seed. Okay, मग सीड इन्स्पेक्टरने जर ऑब्जेक्शन घेतलेलं असेल तर ते पूर्णपणे त्या सेक्शन आणि सबसेक्शन 1 सेक्शन 14च्या थ्रू काय केले जाईल, पूर्णपणे व्हेरीफाय केलेलं असेल. ओके, त्यानंतरच सीड हे सेल करण्यासाठी सीड इन्स्पेक्टर त्याला परमिशन देऊ शकतात. देन इफ ही सीज द स्टॉक ऑफ सीड शॅल सून ॲज मे बी इन्फॉर्म मॅजिस्ट्रेट अँड टेक हिज ऑर्डर टू कस्टडी देअर ऑफ. ओके, मग सीड इन्स्पेक्टर ज्यावेळेस त्याला परमिशन देईल त्याच वेळेस ते काय करू शकतात, पुढची प्रोसेस करू शकतात किंवा सीड इन्स्पेक्टरच्या चेकअपमध्ये जर त्याला काही इम्प्युरिटीज
ऑब्झर्वेशन झाली किंवा काही त्याला ऑब्जेक्शन वाटलं तरच तो सीड इन्स्पेक्टर काय करू शकतो, त्याला कस्टडीसाठी त्याला पुढं पाठवू शकतो. ओके, म्हणजे सीड इन्स्पेक्टरची ही पॉवर आहे आणि ही पूर्णपणे चेकआउट करण्याची ही ड्युटी आहे. देन रिपोर्ट ऑफ सीड ॲनालिस्ट. मग पूर्णपणे तो रिपोर्ट चेकआउट झाल्यानंतरच सीड इन्स्पेक्टर काय करेल, नेक्स्ट प्रोसेस फॉलो करेल, नेक्स्ट प्रोसेस ॲप्लाय करेल. मग तिथं असं म्हटलं आहे, द सीड ॲनालिस्ट शल ॲज सून ॲज मे आफ्टर द रिसिप्ट ऑफ द सॅम्पल. ओके, मग ज्यावेळेस तो सॅम्पल घेऊन जाईल किंवा सॅम्पल चेक करण्यासाठी सेंड केलं जाईल, फॉरवर्ड केलं जाईल, मग त्याचा जो पूर्णपणे रिपोर्ट येईपर्यंत सीड ॲनालिस्ट किंवा सीड इन्स्पेक्टर जो आहे तो काय करत नाही, ऑब्जेक्शन घेत नाही. पण रिसिप्ट जी आहे सॅम्पलची ती आल्यानंतरच तो काय करू शकतो, सबसेक्शन सेक्शन 15 किंवा सबसेक्शन 2च्या अंडर त्या इल्लिगल जे कन्सेप्ट आहे किंवा इल्लिगल जी वर्किंग चालू आहे त्याच्यावरती तो ऑब्जेक्शन घेऊ शकतो. स्टेट सीड लॅबोरेटरी अँड डिलिव्हर सच फॉर्म्स मे बी प्रिस्क्राईब. ओके, मग काय करू शकतात, स्टेट सीड लॅबोरेटरीज जे आहेत त्याच्या थ्रू काय केलं जातं, सॅम्पल ते टेस्टिंग केलं जातं, ॲनालाइज केलं जातं, त्यानंतर ते काय करतात, सीड इन्स्पेक्टरला ते प्रोव्हाइड करतात ते रिपोर्ट. ओके, इन सच फॉर्म्स ॲज अ मे बी प्रेस्क्राईब 1 कॉपी ऑफ रिपोर्ट ऑफ द रिझल्ट. मग त्यातली जी 1 कॉपी असेल ती 1 कॉपी काय करतात, ते सीड इन्स्पेक्टरला ॲनालिसिस करण्यासाठी किंवा ॲनालाइज करण्यासाठी देऊन टाकतात आणि त्याच्या थ्रू मग तो सीड इन्स्पेक्टर त्याच्यावरती काय ॲक्शन घ्यायची किंवा काय त्याची पॉवर यूज करायची ते तिथं तो ठरवतो. अँड अनदर कॉपी देअर ऑफ द पर्सन फ्रॉम होम सॅम्पल हॅज बीन टेकन. मग एक कॉपी जी आहे ज्या पर्सनचं ते सॅम्पल घेतलेलं आहे त्या पर्सनला एक ती काय केली जाते, ॲज अ रेकॉर्ड म्हणून ती त्याला प्रोव्हाइड केली जाते. दिस इज अ पॉवर अँड सीड इन्स्पेक्टर काय आहे हे आपण या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. सीड इन्स्पेक्टर काय आहे किंवा सीड इन्स्पेक्टरचे पॉवर काय आहे किंवा सीड इन्स्पेक्टरची ड्युटीज काय आहे हे आपण बघितलेलं आहे. सीड इन्स्पेक्टर म्हणजेच काय, पूर्णपणे त्याला इलिगली काय ऑथरायझेशन आहे की चेक आउट करणं किंवा जे इलिगली प्रोसेसेस ज्या चालू आहेत सीड मार्केटिंगच्या किंवा ॲग्रिकल्चरल जे मॅनेजमेंट असेल त्याच्यामध्ये काय त्याचं वर्कआउट आहे हे चेकआउट करण्याचं सीड इन्स्पेक्टरचं काम आहे आणि ते पूर्णपणे त्याच्या पॉवर यूज करून तो काय करू शकतो, ते क्लिअर करू शकतो. दिस इज ए सीड इन्स्पेक्टर. टॉपिक इज क्लिअर. ओके, थँक्यू.